एखादा पिक्चर पाहताना इंटरव्हल पर्यंत पिक्चरचा सिक्वेन्स जुळत नाही आणि पिक्चर मध्ये नेमकं कोणत्या पात्राची काय भूमिका होती, कोण हिरो होता आणि कोण विलन होता हे समजून घेण्यासाठी पिक्चरच्या शेवटापर्यंत जावं लागतं। हे उदाहरण मी तुम्हाला एकनाथ शिंदेंच्या व्हिडिओसाठी देते, कारण एकनाथ शिंदेंचं नेमकं पुढे काय होणार हे पाहण्यासाठी पूर्ण पिक्चर अगोदर पाहणं गरजेचं आहे। 2022 साली अभूतपूर्व बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांच्या जीवावर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पद मिळवलं। महाराष्ट्रातील शरद पवारांच्या बरोबरीचे किंवा तितकेच मुसद्दी आणि चाणक्य राजकारणी असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आपण मात दिली असा समज एकनाथ शिंदेंचा झाला असावा। देवेंद्र फडणवीसही तोपर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते। जसं शिंदे साहेब म्हणतील तसे मान डोलावत होते। मात्र फडणवीसांच्या डोक्यात खटका तेव्हाच पडला होता ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं होतं। जिथे विरोध होता, जिथे नकार होता, तिथे सुद्धा शिंदेंनी काही निर्णय घेतले होते। मात्र आपल्या वेळेची वाट देवेंद्र फडणवीसांनी पाहिली आणि ती वेळ आलीच आणि तिथून पुढे आतापर्यंत एकनाथ शिंदेंचा स्टेप बाय स्टेप कार्यक्रम लावला जातोय। 40 आमदारांच्या जीवावर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद घेऊन बसले। ज्या मुख्यमंत्री पदासाठी 2004 सालापासून अजित पवार वाट बघतायत, बंड करतायत, काकांना घरी बसण्यासाठीचा समज देतायत, त्या अजित पवारांनाही जमलं नाही ते एकनाथ शिंदेंना काही वेळात मिळालं। कॉमन मॅन म्हणून एकनाथ शिंदेंनी आपली इमेज तयार केली। एवढंच नाही तर वाटाघाटीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बरोबरी करत भाजपाकडून तेवढ्याच जागा आपल्या वाट्याला करून घेतल्या। हे सगळं करत असताना जागलेली महत्त्वाकांक्षा आणि लालच जी आहे ती शिंदेंची भाजपाला दिसत होती आणि तीच लालच दिल्लीतील हायकमांडने सुद्धा ओळखली होती। मात्र जसं म्हणतात ना, कुठलेही पत्ते बाहेर काढले तरी एक राखीव पत्ता नेहमीच आपल्या सोबत ठेवायचा असतो। तोच राखून ठेवलेला हातचा आता कोर्टातील सुनावणीच्या निमित्ताने बाहेर येतो। ज्यावेळी ठाकरे आणि शिंदे यांच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टात आहे अशी बातमी समोर येते, त्या दिवसासाठी का होईना मात्र एकनाथ शिंदेंची धडकी भरते, कारण सगळं कंट्रोल भाजपाकडे। एखादा पक्ष फोडायचा, एखाद्या पक्षातील आमदार आपल्याकडे वळवायचे। 1966 सालचा स्थापन झालेला पक्ष 2022 मध्ये आपलाच आहे, मागे त्यांचे काही पुरावेच नाहीयेत, इथपर्यंत आणून ठेवायचं, यासाठी सत्ताधारी पक्षाची किती यंत्रणा कामाला लावली असेल असा प्रश्न तयार होतो। आणि एकनाथ शिंदेंना दिलेलं मुख्यमंत्री पद, एकनाथ शिंदेंना दिलेलं पक्षाचं नेतृत्व, एकनाथ शिंदेंना दिलेले मंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या हातात दिलेली सत्ता, या सगळ्या गोष्टींची मोठी किंमत एकनाथ शिंदेंना मोजावी लागते। एकनाथ शिंदेंचे जवळपास 6 मंत्री आत्ताच्या घडीला अडचणीत आहेत। 1 संदीपान भुमरे, 2 संजय शिरसाट, 3 भरत गोगावले, 4 दादा भुसे, 5 योगेश कदम यांच्यासहित अनेक आमदार, खासदार आणि मंत्री जे आहेत ते अडचणीत आहे। बरं, यांना अडचणीत विरोधी पक्षाने नाही आणलेलं तर कागदोपत्री पुराव्यांनी आणलंय। आता सचिन घायवळच्या फरार होण्यामागे जे योगेश कदम यांचं कनेक्शन जोडलं जातोय तो आरोप मोठा आहे। यामुळे योगेश कदम यांची विकेट पडू शकते। बरं, हे एवढं एकच कारण नाहीये। आता गुलाबराव पाटलांचं मध्यंतरीचं स्टेटमेंट ऐका। त्या स्टेटमेंटमध्ये गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय की महायुतीतून स्वतंत्र लढण्याची चेष्टा करू नका, तसा प्रयोग करू नका। वरवर म्हणतात आपण महायुती म्हणून लढणार, मात्र भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करते, तसं काही करू नका बाबांनो, आपल्याच कार्यकर्त्यांचं बलिदान देऊ नका। महायुतीतून बाहेर पडून मला ना तुला आणि घालकुत्र्याला अशी परिस्थिती महायुतीत येऊ शकते, हे गुलाबराव पाटलांनी ओळखलंय। हे एकनाथ शिंदेंनाही कळते आणि हे भाजपालाही कळते, पण भाजपाची ताकद आजच्या डेटला जास्त आहे। 132 आमदारांची ताकद भाजपासोबत आहे आणि त्यासाठी त्यांना शिंदे आणि अजित पवारांना समांतर जागा वाटपावर येता येणार नाहीये, जास्तीच्या जागा सोडता येणार नाहीये, कार्यकर्त्यांना नाखुशही करता येणार नाहीये, कारण मंत्री, आमदार, खासदार यांच्या मोठमोठ्या निवडणुकांमध्ये पळणारे हे कार्यकर्तेच असतात आणि आता पालिका निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची प्रक्रिया आहे। अशामध्ये भाजपा अंडरग्राऊंड राहून बरेचसे कार्यक्रम लावणार हे दिसतंय। पुण्यावरती दावा, पिंपरी चिंचवडमध्ये दावा अजित पवार करते, पुण्यामध्ये दावा भाजपा करते, ठाण्यात दावा एकनाथ शिंदे करतात, मुंबईवरती दावा एकनाथ शिंदे करतात। या सगळ्या ताळमेळीमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या हुकवल्या जाऊ शकतात। आता शिवसेना जी आतापर्यंत एक हाती उद्धव ठाकरेंकडे राहिलेली आहे, त्या ओरिजिनल शिवसेनेवरती दावा एकनाथ शिंदेंनी सांगितलाय आणि ती शिवसेना आपल्याकडे हे सांगितले असं म्हटल्यानंतर मुंबईवरती महापौर सुद्धा एकनाथ शिंदेंचाच होणं क्रमप्राप्त आहे।
मात्र त्याला आता कुठल्याच अँगलने भाजपा तयार नाहीये आणि त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेवरती जर हट्ट एकनाथ शिंदेंनी केला तर सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये जो काही भाजपाचा दबाव आहे, म्हणजे वकिलांच्या यंत्रणांमध्ये असो किंवा जी ताकद त्यांनी या सुनावणीसाठी लावली आहे, तो दबाव काढून घेतला जाण्याची पहिली भीती. योगेश कदम, संजय शिरसाट आणि अन्य जे मंत्री आहेत ज्यांचं झाकून ठेवलंय ते उघडं करण्यासाठी सुद्धा भाजपाला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे ही दुसरी घटना जी आहे ती एकनाथ शिंदेंना दाबून ठेवण्यासाठी पुरेशी. तुम्हाला काय वाटतंय? शिंदेंना मुख्यमंत्री केल्याची मोठी किंमत मोजावी लागते का? यापेक्षा असे अनेक कारण आहेत ज्या कारणामुळे शिंदेंचा गेम होऊ शकतो. जरांगेंच्या आडून शिंदे जो गेम खेळत होते तो गेमही फडणवीसांना कळतोय म्हणे. बरंच काय ते पडद्यामागे घडतंय. या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.